साहेब आम्हाला कुणी वाली नाही शेतकऱ्याला. आमच्या बाजूला मांजरा आहे. आता मांजरा परवा पूर येऊन गेला. त्या पुरामध्ये आमच्या गावच्या शेतकऱ्याची जी नदीकाठी जमीन आहे त्यांचे अतिवृष्टीनं पूर्ण सोयाबीन गेले, मुगं गेले, उडदं गेले. बरोबर. आता पंचनामे आमच्या बाजूच्या गावचे होते. देवराचं झालं, सैदापुल्यात झालं, इथं झालं. बरोबर. आता याला प्रशासन जिम्मेदार आहे का स्थानिक लोकप्रतिनिधी जिम्मेदार आहे? याला कोण आहे? याला जिम्मेदार आमच्या वेळेस मांडायचे कुठं आम्ही? आता तुम्ही आमची सर्वात जास्त शेतकऱ्याच्या महाराष्ट्राच्या म्हणजे सर्वात जास्त आस्था म्हणजे आता एकाच नेत्यावर आहे, ते बच्चू कडू. कारण इंडिपेंडेंट स्वतंत्र असल्यामुळे त्यांनी त्यांचं स्वतंत्र मत मांडू शकतात आणि कुणाला ते आपण मनगटाला धरून विचारू शकतात. शेतकऱ्याच्या बाबतीत, दिव्यांगाच्या बाबतीत आम्ही त्यांना 10 वर्षापासून फॉलो करतोय. आम्ही त्यांच्या वाईट बघतोय, विधानसभेत त्यांचं स्टेटमेंट बघतोय, बाहेर त्यांनी जे करतात दिव्यांगासाठी ते बघतोय, शेतकऱ्यासाठी काय करतात ते बघतोय. त्यासाठी आता तुम्ही त्यांच्या पार्टीच्या ह्याच्यानंतर तुम्ही थांबणार आहात म्हणून तुमच्या पुढे ही व्यथा मांडला आणि ही वाईट बच्चू कडूपर्यंत पोहोचवा एवढीच नम्र विनंती आहे. उजेड गाव हे मांजरा नदीकाठी बसलेलं आहे. 2 सप्टेंबरला झालेला महाप्रलयामुळं नदीकाठचे जवळपास सर्व जमीन पाण्याखाली गेलेली आहे आणि सोयाबीन पिकावर शेंगावर गाळ येऊन बसलेला आहे. त्यामुळे त्या शेंगा गळून गेलेले आहेत. त्याचं NDRF मार्फत नुकसान भरपाईचे पंचनामे करावं अशी कलेक्टर शासनाला आमची विनंती आहे की प्रत्यक्ष नदीकाठचं क्षेत्र काय आहे, काय नाही, किती पाणी गेले, किती नुकसान झाले, जवळपास 100% गेलेलं आहे. त्याची शासनाने दखल घ्यावी.